त्याने दिलेले आहेत आपल्याला कोणताही बी हा ए नाही आणि कोणताही सी हा बी नाही. इथे आपण एक बेसिक डायग्राम काढलेली आहे. ही जी आहे पहिली ही बेसिक डायग्राम आहे आणि दुसरी जी आहे ही पॉसिबल डायग्राम आहे. बघा विधाने, कोणताही बी हा ए नाही, हा पार्ट बीचा आहे, हा एचा आहे. कोणताही बी हा ए नाही असं आपण दाखवू शकतोय. तसेच कोणताही सी हा बी नाही, कोणताही सी हा बी नाही. ही बेसिक डायग्राम झाली. याची शक्य डायग्राम ही आपण अशीही काढू शकतोय. पहा, कोणताही बी हा ए नाही, इथे ए आणि बी मध्ये काही रिलेशन नाही. बघा, कोणताही बी हा ए नाही. तसेच कोणताही सी हा बी नाही. हा जो पार्ट आहे हा सीचा आहे आणि हा बीचा आहे. बी आणि सी मध्ये काही रिलेशन नाही. निष्कर्ष आहेत, कोणताही सी हा ए नाही. पहिल्या डायग्राममध्ये कोणताही सी हा ए नाही हे जे निष्कर्ष आहे हा फॉलो होतोय. पण दुसऱ्या डायग्राममध्ये काही सी जे आहेत हे ए आहेत, त्याच्यामुळे हा जो निष्कर्ष आहे हा फॉलो होत नाही. दुसरा निष्कर्ष आहे, कोणताही ए हा बी नाही. इथे पहा, कोणताही ए हा बी नाही. तसेच या डायग्राममध्ये सुद्धा कोणताही बी हा ए नाही, कोणताही ए जो आहे हा बी नाही. दोन्ही डायग्राममध्ये हा निष्कर्ष फॉलो होतोय, त्याच्यामुळे हा जो निष्कर्ष आहे हा फॉलो होणार आहे. तसेच तिसरा निष्कर्ष आहे, कोणताही बी हा सी नाही. कोणताही बी हा सी नाही. इथं बघा, बी आणि सी मध्ये काही रिलेशन नाही आहे. या डायग्राममध्ये हा जो निष्कर्ष आहे हा फॉलो होतोय. तसेच दुसऱ्याही डायग्राममध्ये कोणताही बी हा सी नाही, हा जो निष्कर्ष आहे हा फॉलो होतोय. त्याच्यामुळे हे दोन्ही निष्कर्ष 2 आणि 3 हे फॉलो होणार आहेत. आपला नियम काय सांगतोय, जर एखादा निष्कर्ष सर्व डायग्राममध्ये जर फॉलो होत असेल तरच तो फॉलो होणार. जर कोणत्याही एका डायग्राममध्ये जर तो फॉलो होत नसेल तर तो फॉलो होणार नाही.